नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाला सुरुवात झाली असून यंदा देखील विधान परिषद आणि विधानसभेत विरोधी पक्षनेते रिक्त आहेत. यावरून भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्यासह सतेज पाटील यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी स्पर्धेत असणार असल्याचं बोललं गेलं. यावरून भास्कर जाधव आणखीन आक्रमक झाले असून ते ठाकरेंना सोडून 10 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आता सुरू झाल्या. दरम्यान त्यांना विरोधी पक्षनेते पदावर प्रश्न विचारताच त्यांचा पारा चढला आणि ते पत्रकारांवरच भडकल्याचं दिसून आलं. गेल्या वर्षभरापासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त असून आता नुकताच अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं आहे. अशा वेळी भाजपाने मोठी खेळी खेळत महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा मोठा डाव यशस्वी केल्याचं दिसून आलं, असंही त्यांनी म्हटलं. भाजपाने काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवल्याची माहिती. पण याआधी भास्कर जाधव यांनी विधानसभा आणि सतेज पाटील यांचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदासाठी नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. तसेच पत्र देखील देण्यात आले होते. मात्र आता या दोघांच्या नावाला भाजपाने विरोध केल्याचं दिसून येते. यावरूनच भास्कर जाधव नाराज झाल्याचं दिसून येत असून त्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकले. त्यांना पत्रकारांनी भाजपाने काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे. विजय वडेट्टीवार यांना त्यांना पाठिंबा असेल का, असा सवाल केला होता. या प्रश्नावर भास्कर जाधव यांनी तुम्ही देणार आहात का, तुमच्या हातात आहे का, तुमच्या हातात असेल तर सांगा, धन्यवाद म्हणत त्यांनी पत्रकारांच्या पुढच्या प्रश्नांना उत्तर न देणं तिथून पसंत नाही केलं. यावरून आता भाजपाच्या खेळीसह भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीने भास्कर जाधव यांना विधानसभा आणि सतेज पाटील यांचं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी नियुक्ती करावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच पत्र देखील अध्यक्षांना दिलं आहे. मात्र भाजपाने महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा भास्कर जाधवांच्या नावाला विरोध केलाय, असंही बोललं गेलं. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.